मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. त्याचबरोबर मी काय कामानिमित्त म्हणजे आता पहिले पावसाळ्याच्या दिवशी मला एक गावाला यायची ओढ होती, म्हणून मी आता महिना पण झाला नाही मित्रांनो, परत एकदा मी गावाला आलो. महिन्याभरापूर्वी गेलो होतो, परत आलो. पाऊस पडला आहे आणि हिरवं वातावरण बघण्यासाठी, मळी मासे खाण्यासाठी गावाला जी मजा असते ना मित्रांनो, पहिल्या पावसाची ती वेगळीच असते. तर मी आता साधारणपणे 3 किलोमीटर लांब आमच्या घरापासून आमची शेती आहे, तर त्या शेतावरती मी चालत 3 किलोमीटरपर्यंतचा लांब प्रवास आलो. आत्ता ट्रेनमधून सकाळी उतरलो, एक भाकरी खाल्ली, मळी मासे खाल्ले आणि मित्रांनो आपल्या तेजस बाबूसोबत मी इथपर्यंत आमच्या शेतावर 3 किलोमीटरपर्यंतचा लांब प्रवास करून मी इथपर्यंत पोचलो आहे. कारण प्रचंड प्रमाणात आवड असते. पूर्वीचे दिवस आठवले मित्रांनो, बालपणीचं सगळं बालपण आठवलं. त्यामुळे म्हटलं एक शेतावरती फेरफटका मारण्यासाठी आम्ही दोघंजण आलो आहे. तर आम्ही ज्या पहिल्या मळ्या करायचो, भात लावायचो, त्या भातात शेती करायचो, तिथली आपली परिस्थिती दाखवतो. कारण जे काय या सगळ्या कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा लांबच्या प्रवासामुळे म्हणा किंवा शेती सोडल्या कारणाचं तुम्हाला मी सगळं शेतीचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. तिथं सगळी खैराची झाडं उगवली आहेत मित्रांनो आणि सगळं गच झालं आहे. कोणी नाही इकडे. आता पूर्वी आमच्या काळी म्हणा किंवा आमच्या पिढी सगळी इकडे माणसं असायची, जनावरं असायची, बरीचशी लोकं इकडे असायचे जनावरं घेऊन. आता जनावरं पण राहिली नाहीत. थोडक्यात माणसं पण इथे कोणी राहिले नाहीत, सगळे मुंबईला गेले. त्याचबरोबर मित्रांनो सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की पहिले जे इकडे गजबजलेली सगळी माणसं असायची, जनावरं असायची, बकऱ्या, शेळ्या-बेळ्या लोकं घेऊन असायची, वस्ती असायची फार प्रमाणात. तर साधारणपणे 3 किलोमीटर आमच्या घरापासूनचा हा लांब प्रवास आहे आमच्या शेतावरचा. तर आम्ही शेती करायचो ना, त्या मळ्या दाखवतो. त्या मळ्यांची काय परिस्थिती आहे, तिथे काय उगवलं आहे, काय नाही. आमचा पहिला गुरांचा वाडा होता, तो पण वाडा आता नष्ट झाला मित्रांनो आणि तिथं पण आता काय राहिलं नाही, सगळं पडझड झालं आहे. आता वाड्या नावाचा काही प्रकारच राहिला नाही, पण तिथे आम्ही भात जोडायचो, खळा करायचो. तिथे आम्ही रातोरात्र तिथं रात्रीचं वगैरे राहायचो पण त्या वाड्यामध्ये. पण आता इथे काय तसं राहिलं नाही मित्रांनो. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे मी मळी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही जी मळी आहे ना, या शेतात आम्ही पहिला इथे भात लावायचो. ही एक मळी आहे, ती एक मळी आहे, ती तिकडे मळी आहे. या सगळ्या अशा वरती सगळ्या अशा मळ्या होत्या. आम्ही छोटे छोटे मित्र, हा पण दाखव. बघ हे खालून ह्या मोठं हे बघा, हे मित्रांनो हे खैराचं झाड वाढलं, बघू शकता तुम्ही. हे झाले एक 5-6 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये ही खैराची झाडं बिडं मोठी झाली आहेत, बघू शकता. तिकडे खालपर्यंत पूर्ण शेती आम्ही एवढ्या लांबपर्यंत सगळी शेती करायचो. तर शेती बघू शकता. तिकडे खालपर्यंत पूर्ण असे मळे छोटे छोटे, हे बघा, हे छोटे छोटे असे वाफे पाडलेले होते. पण मित्रांनो आता राहिलं नाही. आता कशी माणसं पण कामं करायला मागत नाहीत. लोकं पण आता मुंबईला आपल्या उदरनिर्वाह चालवण्यासाठी पोटाची खणगी भरण्यासाठी ते लोकं पण आता मुंबईला जातात. त्यामुळे आता गावाला कोणी राहायला मागत नाही आणि कोणी राहिलंच नाही. सगळं पडझड वसाड पडत चाललं आहे, बघू शकता तुम्ही. सगळं पूर्वी जे आमच्या पिढीची जी काही मजा होती ना मित्रांनो, ती वेगळीच होती. आता ती आमच्या मुलांना घेता येणार नाही. तर मी तुम्हाला दाखवतो वाड्याची काय परिस्थिती आहे, ती दाखवू शकतो मित्र. वाडा दाखव आपला. हा पूर्वी आहे ना मित्रांनो, हा इथे वाडा होता आणि या वाड्यावरती आम्ही इथं झोपायचो, खायचो आणि हा इथं अजून मेळ आहे बघा. ही मेड आहे, मेड घातलेली असायची. अशा मोठ्या, हे एवढा मोठा चौतरा होता वाड्याचा आणि इथं आम्ही बैल चरवून आले, दुपारचे सकाळचे 2 टाईम बैल चरवून किंवा शरडा मेंढा आणून इथं बांधायचो. जेवण पण आमचं इथंच असायचं आणि ह्या इथं पटांगणात आम्ही इथं गोट्या बिट्या, पूर्वी असे गोट्या असायच्या, त्या गोट्यानी वगैरे इथं खेळायचो. क्रिकेट खेळायचो, लगोरी खेळायचो, विटीदांडू खेळायचो या परिसरात किंवा वरच्या माळावरती पण आम्ही खेळायचो. आणि हा सगळा परिसर बघू शकता. आता ही दैनिक अवस्था झाली आहे मित्रांनो, बघू शकता. इथं काहीच नाही राहिलं. पूर्वी जे काय सौंदर्य होतं ना इथे, जे काय मजा हाऊस करायचे जे काही दिवस होते ना, ते मित्रांनो नाही आता राहिले, बघू शकता तुम्ही. ही सगळी अशी परिस्थिती झाली आहे. तर आपण आता तुम्हाला हे एक झाड आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आता एक आम्ही आता मुंबईवरून आजच आलो, खास हे बघण्यासाठी आणि खास हिची आठवण आली त्यासाठी. कारण महिनाच झाला आहे फक्त मित्रांनो, परत महिन्याभरात हा परतीचा प्रवास केला आहे. हा दिंडा आहे. हे दिंड्यापासून आम्ही इथं दोर करून इथे लाकडाची भारी बिरी बांधायला वापरायचो मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि हे आंब्याचं झाड आहे, किंवा आहे आपण जो बांबू म्हणतो ना, ती बांबूची झाडं बिडं आहेत, बघू शकता आजूबाजूचा परिसर. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो. थँक्यू.